मित्रतेसाठी ओळखला जातो तो उलट आहेस. लॉकडाऊनमुळे मी घाबरले. ते खरे आहे. ऑनलाईन शिकणे ते कष्टदायक होते. दिवसभर लॅपटॉप चालू असायचा, पण क्वचितच लक्ष केंद्रित करू शकत असे. मला नेहमी वाटते की कोरोना विषाणूमुळे आपण आपल्या जीवनातील किमान 2 वर्ष तरी गमावले. त्याची भरपाई करता येणं अशक्यच आहे. होय मीना, शिक्षक लोक आपल्या समोर असतात आणि आपल्याशी बोलतात तर बऱ्याच गोष्टी अगदी स्पष्ट होतात. ऑनलाईन शिकण्याची पद्धत मला कधी अनुकूल वाटली नाही आणि अशी ती नव्हती हे अनुभवाने लक्षातही आली. काय रे मुलांनो, तुमचा इतर वेळेला इतका चिवचिवाट असतो आणि आज इतके शांत शांत का? होय सर, आज आम्ही थोडे चिंताग्रस्त मूडमध्ये आहोत. शिरीषने येथे कोरोना महामारीच्या दिवसांची आठवण करून दिली. नाही सर, मी फक्त एका व्हॉट्सअपबद्दल माहिती आली. त्यानुसार कोरोना व्हायरस परत येत आहे. अरे तुला किती वेळा सांगितले मोबाईल फोनमधील व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक यावरील बातम्या वाचत जाऊ नको. तू फक्त असं वृत्तवाहिन्यांवर विश्वास ठेवत जा. माफ करा सर. ठीक आहे, आता ते सगळे विसरून जा, कारण अनेक कारणांमुळे कोरोना परत येण्याची भीती आता संपलेली आहे. जागतिक महामारीची साथ आता थांबलेली आहे. पण तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून कधी ऐकले का की कोरोनासारख्या मोठ्या महामारीबद्दल? नाही सर. तर सन 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू नावाच्या एका